काय कामाचं माऊली सांगतात थोर पण पर्रा सांडीची उत्पत्ती आधी विसरीते जगात हापुते होईचे तव जवळीक माझी नीच पण बरवे देवा नचले कोणाचाही दावा लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारवा पण इथं लहान कोणाला नकोच आहे सुनबाई आलेल्या सासूबाईला म्हणले चाव्या कुठे तुझ्या कपाटाच्या म्हणलं 4 दिवस जरा 4 वाजता उठ कापूस येता पुन्हा चाव्या मग नाही म्हणली मी चाव्या मग तो कयाचं काही सुधरून आत्याबाई कसं करू आत्याबाई बंब बसायचे चाव्या घेतीस ना तूच कसं करायचं तू कर पण आत्याबाई म्हणते लेकराची बेजारी झाली म्हणून मला करणं आहे त्या आत्याबाईला करमत नाही आत्याबाई बेस त्या सुनबाईला बरं महाराज नाही ना क्या सून आली का नाही आमची ती जरा शिकलेली आहे तिला डाळ येत नाही चटणी येत नाही मी आत्याबाई काय म्हणजे चटणी कुटारी मग ती बी तुम्हाला म्हणते कुटा कुटा आत्याबाई मग शेजारची म्हणते पाय ती मजा आहे का सून आल्या ती म्हणते दम दम तुला येऊ दे तू बी मजा कर आता तुम्हाला वाटत नावगाव कुठे जाई नको तुम्ही जरा डोळा लागू नये म्हणून सांगितलं बरं मला इकडचे सांगायचं नाना आता डोळा लागत नाही आणि आता काय झालंय बघा कोणते मुलं मला तुमची सेवा राहिली बसा की त्या 1500च्या हप्त्यानं लईच अवघड केलं बाई म्हणाल मी ना बाई म्हणलं की मी लाडकी बहीण झाली केंद्र महाराज अवघड झाले आणि कोणाला गरज सांगावं आपण आता तुम्ही तरी माईला सांगता बहिणीला सांगता आता घरचा तारा सांग कोणाला सांगावं आणि घरी काय आम्हाला तरच नाही का आता गेले म्हणते आलास का ये तो आम्हाला गेलतास आणि काय म्हणते माय किती चांगलं होत तुमचं मला उग येड्यावर ठरले एकंदरीत महाराज हसण्याचा विषय सोडून द्या माझ्या मारुत्र्याने सगळ्याला नमस्कार केला बोला ऐका माझा विलंबा लागला ते विघ्ने उठले बहुत औषधी आचारी प्रबोधले राणी त्यावेळेस माझे मारुत्र्या बोलू लागले देवा मला क्षमा करा का क्षमा करा मला उशीर लागला काय झालं ज्यावेळेस मी पर्वतावर गेलो ना तिथं जे काय असणाऱ्या बऱ्याच औषधी होत्या मला औषधी कळायला तयार नव्हतं मी थोडं वेळाण्यासारखं झालं बोला अशक्ती झाली या प्रत्यात गाईच नातवे मत बहुत चक्र झालो ते मग रघुनाथ अहो देवा काय झालं तिथं गेल्याच्या नंतर जी काही माझी शक्ती आहे ना ती शक्ती क्षीण झाली नेमकं मी ज्या कार्यासाठी गेलो होतो ते जर कार्य जर नाही झालं तर माणसाला काही सुचत नाही माणूस म्हणते नेमकं कसं आले का जवळ करणार म्हणते का नाही तसं मारुतरामला देवा मी ज्याच्यासाठी गेलो ना अहो ज्या गोष्टीसाठी आपण आताच केलं ते हेच नाही आलं तर काय काय म्हणतात ऐका रामचंद्र माझे मारुतराम सांगले देवा काय झालं अंतरात्मा रघुनंदन आणि बुद्धीचा दाता माझा भगवान परमात्मा आहे देव जाणता आपली सत्ता एक आहे की देव चतुर जाणून मी अंतर वर्त तसे माझ्या भगवान परमात्म्याने बुद्धी दिली आणि माझा भगवान परमात्मा सर्वांच्या हृदयात असणाऱ्या देवानं मला बुद्धी दिली आणि पर्वत घेऊन निघालो बोला काय न बोला माझे मारुत्र्या सांगू लागले मी परतीचा प्रवास करत असताना मी पर्वत घेऊन येत असताना एक आश्चर्य वर्तेलं थोड काय आश्चर्य बाण आहे आणि बाण राम नामांकित आहे आम्हाला राम राम म्हणा म्हणलं तरी युट्यूब वाले दाजी किती अवघड आहे आता मला सांगा पंगत बसली की बोला पुंडेल म्हणा म्हणजे एकूण एकाकडे बघते तर म्हणा महाराज तुम्ही माळकऱ्याच्या पुढे नेऊन ठेवा म्हणते ते आहे का नाही आता का माळकऱ्यानं गुत्त घेतलंय का हो पण म्हणतेत का नाही नवल आहे नाना म्हणू द्या अवघड आहे माळ करायला एवढं अवघड आहे का नाही कोणी काही म्हणलं तरी याला काही म्हणत ते म्हणते तू महाराज आहेस की आता काय मारितो का मग मला त्यानं गुची धरली त्यानं म्हणायला लागतं सोडा की महाराज म्हणून मी मला मी टेजवर बसलो तर महाराज आहे ते मला खाली उतरलं पोहोचत नाही जसं येईन तसं पुढचं येईन तसं ना नसतं मार खावं लागतं बरोबर एकंदरीत आपला विषय इकडे आहे माझे मारुत्र्या मुले परतीचा प्रवास करत असताना राम नामांकित बाण भेटलं हे आश्चर्य आहे बोला रामनामध्ये कदा दिम झाला ती ताना मी अनुसरून तत्वता गेलो रघुनाथा बामा संगे अहो देवा काय झालं येत असताना राम नामांकित बाण बघितला आणि त्या राम नामांकित असणाऱ्या बाणामुळे मी बाणासंग गेलो कशामुळं बाणावर असणार प्रेम सूत्र दोरी येतो तिकडे जातो हरी प्रेम महत्वाचं आहे किती प्रेम होतो माझ्या मारुत्र्याचं त्या नामावर प्रेम हे सांगून शिकून कळणारा विषय नाही प्रेमाचं असं वर्णन करायचं का एवढं तेवढं प्रेम नव्हे सांगता बोलता दाविता
प्रेम अनुभवण्याचा विषय आहे. माझं नामावर प्रेम होतं आणि त्या बाणासोबत मी गेलो असं माझे मारुतीला भगवंताला मी आले की पाले काही रमरकटने विचार भुलविले अंतर गेलो सत्वर बाणा संगे. काय लिहिताय? माझे मारुतीला म्हणू लागले देवा मी अविकी आहे, मरकट आहे, पाले खाईर आहे. काय नवलाय? अहो ज्या माझ्या मारुतीकडे ज्ञान विज्ञान पदवी तुझी व्हावी जगाशी असं असणारं ज्ञान माझ्या मारुतीकडे आहे. ते ज्ञान पैगाबरी जरी मनी आधी आणावे तरी संताया बजावे सर्वस्वीशी. ते ज्ञानाचा कोणता सेवा हा दारवंता तू स्वाधीन करी सुबटा ओळून कोणी असं असणारं ज्ञान आहे. आणि असं असणारं ज्ञान असून सुद्धा माझे मारुतीराय काय म्हणे देवा मी अवळखी आहे, मला काही कळत नाही. एखाद्या माय माऊलीला तर बुंदीच्या गोळ्याची चाचणी येऊ द्या हो, चारदा तिच्या घरला बोलत झालं आत्याबाई चला की तेव्हा दमदम मोड एकूण नातू लढालाय. ती काही येरवळी येत नाही. एक दिवशी तिचीच चाचणी अशी कडक होत्या का नाही मग म्हणत आपण आत्याबाई कसं झालं माझ्या ज्ञानातच माती पडली, तुम्हाला पंजावर चलू लागली पडत. आणि कोणत्या गोष्ट महाराज अहंकार जर झाला नाही त्याची माती झाल्याशिवाय राहत नाही. आणि कधी बी लहानपणा घेऊन जेवढं जीवन जगलं मारुतीला म्हणलं मी अवैकी आहे, मला कळालं नाही देवा, मला उशीर झाला बोला ना मी तिथं वेदले पायी निजगर्या जातव नाही पुढ्या पूर्व देखील काही ते तुझे पायी निवेद. अहो देवा माझं जे काही चित्त आहे ते कशा कड वेधल्या गेलं नामाव. देवाचं जे काही नाम आहे तिकडं माझं चित्त वेधलं गेलं आणि तिथं गेल्यामुळे देवा मला कळालं नाही. अहो देवा त्या बाणासोबत मी गेलो आणि त्या बाणासोबत आणि परत मी कुठं गेलो नंदीग्रामाच्या ठिकाणी गेलो आणि तिथे गेल्याच्या नंतर सेम टू सेम तुमच्या सारखा तुमचा भाऊ बघितला. राम बरणे बरमले माझ्या तिथं क्रोध आवे झाला ते सुमित्र सांडून येते रघुनाथ काला. काय नवलाय? आपण पाठीमागच ऐकलं भरतजी आणि माझ्या भगवंतामध्ये फरकच नव्हता. का एकतर दोघही भाऊ आहेत आणि त्याच्यात भरतजी कोण आहेत? संत आहेत, भक्त आहेत, देव देव आहे. संत आणि देव त्या काय निमित्त त्या प्रतिमा दोघही एकच आहेत. देवा तिथं मी बघितलं मला काय वाटलं तुम्हीच आहे, तुम्ही समजून मी काय काय बोललो ते ऐका. विचारी निवान बोल बोलील कडत राहते ती कटवाग वज्रते रघुवीर क्षमा करू. अहो देवा अहो तिथं मी तुम्हाला समजून देवा एवढं बोललो ना नाही ते बोललो देवा तिकट बोललो आणि ते जे काही माझं बोलणं आहे ना देवा तुम्ही मला क्षमा करा. बरात प्रेमाती अद्भुत प्रेमी लोकले चित्त देह घेयन सांभाळीत प्रेमी ढुलत सर्वदा. अहो देवा तिथे गेल्याच्या नंतर जे काही असणारं भरतजीचं प्रेम आहे आणि त्या प्रेमामुळे भरतजीला मला देह घेयन सांभाळीत. प्रेम देवाचे देणे आणि देह वाहव जाय जेणे अशी अवस्था बोला. धन्यवादाचे धन्यवादाचे आचरित धन्यवादाचे व्रत रामसेवित सर्वदा धन्यवादाचे जीवन धन्यवादाचे भजन धन्यवादाचे ज्ञान रामचित गण सेवी सर्वदा धन्यवादाचा भावार्थ धन्यवादाचा इत्यार्थ धन्यवादाचा सिद्ध्यार्थ रघुनाथ सर्व करमी. ऐका माय बाप आताच आमचे परमसिंह मुंजा महाराज सकाट वया वाचल्या. मला काही तेवढं कळत नाही, फक्त तुम्हाला धन्य धन्य शब्द कळाला का नाही? नेमकं धन्यता काय आहे तुम्हाला सांगतो. जर ज्याच्यासाठी आम्ही आलो तर ते कार्य केलं तर धन्य आहे. पायपा शरीराची या गावात जया लागी आले पांडवा तो कार्य तू आगवा सांडून या. अहो एखाद्या माय माऊलीला किंवा एखाद्याने म्हणलं वाजा तुरीचं खळाला कायचं खळ करायला गेलं त्यांचं तूर थोडी तिथं गुळीच घेऊन आलं. मला पप्पा मी गुळी काय खळ आणलं खळ कामाचं आहे का पप्पा काय ना आणि हा ते दुनिया नाही बुटाला सुद्धा इज्जत आहे का. माझे भगवान परमात्मा सांगतात ऐका वेद विध झाला तरी माते नेनता वाया गेला कणू सांडून घेतला भुसा जैसा. देवाला सोडून केलेली कोणतीही क्रिया किती बी चांगली असू द्या काही कामाची नाही. आणि माय मावल्यानं तुम्हाला सांगतो कितीही परमार्थ करा मालकाला सोडून केलेला परमार्थ काही कामाचा नाही. नाही मालक मी पोतीला झाले ना हाताने तुम्ही या काय जेवायला. आणि आता मी त्या मोबाईल एवढा अवघड झाले हो म्हणजे मी अनुभवाचं सांगतो कोणाचं नाही मोज सांगत असतो. आता मला सांगा मोप आपल्या मालकीच्या माईने लावू बापाने लावू फोन केव्हा लावू जेवायच्या टाइमला लावू का माझी फोन.
अरे बिचारे जेवतो तिकडून फोन येतो त्या बाईचा सासूचा, होय तू काय करावी, ही बिचारी जेवता जेवता जे सलापाव जाती मग अशी दुडली ती भाकर काय चव आहे म्हणून संसाराला. बर हिला बी कळावं आपलं ते बाबा बिचारे ही वर्ष येतात काम करणारे जेवाय बसले, तिची सलापाव जाती मला तिकडच, ते म्हणते मग पोटच मग म्हणते तुम्ही घेतली नाही कोरभर, काय लाज वाटली म्हणलं. बर हे खोट आहे का, बर विषय सुरू नाही खोट आहे का, बर तिकडच्याला कळाव फोन कवर लावाव आणि इकडच्याला कळाव कवर बोलाव. आता अवघड झाले नाना कोणाला सांगाव, आता नाना सांगते नाना म्हणजे मऊ तसंच आहे, आता सांगू तरी कोणाला सांगू. आणि खरं थोडं विषयांतर होईल पण काळाची गरज आहे, काही मर्यादा असाव. बर फोन लावा तुम्हाला टाइम नाही का, आता खरं सांगायचं म्हणलं मर्यादा संपल्या. पहिले ती माय मावली आली सरेच्या पाया पडत होती, आता मी चलत चलत ऐकलं सासून लटक भांडण, मी भांडण खेळाय काय झालं नाही म्हणली महाराज हिने दोस्त चापतील नाही माझ्या पायावर, मी नका आपण दिवस उपाशी मी 2 दिवस झालं रात्र पाया पडलेलं गेलं का. आता काय म्हणायचं नाही बघा, तुम्ही एकच प्रमाण पाठ करायचं, तुका म्हणे उगे राहा होईल ते सहज पा नसता म्हणतात मी नका बोटानं संसार केला, तू तेलाच्या पिपेच्या पिपे पार करावी. मी करू दे तिचा नवरा आणाला माझ्या तिचा आता ताण घेऊ. आता गेली का नाही होईल कुणीकड, नाही गेलीच्या बारीच घ्या मला. धन्य व्रताचे कुळ धन्य व्रताचे शील धन्य सूर्यवंशी माळ राम भज. ऐका माय बाप, या जीवाला जर धन्यता जर करून घ्यायची असेल, जर धन्यता जर म्हणायचीच असेल, ज्याच्यासाठी देह दिला त्याच्यासाठी झिजवा, त्याच्यासाठी जर नाही देह झिजवला तर मग धन्यता नाही. आणि या माय मावल्यानं तुम्हाला सांगू लागलो, आपला जो काही परमार्थाने तो मालकाला धरून परमार्थ असाव, मालकाला सोडून असलेला परमार्थ काही कामाचं नाही का. मग कोणाला म्हणावं पतिव्रता, पतीची या मता अनुसरून पतिव्रता. आणि तुका म्हणे पतिव्रता सरळ करायचं. पंढरपूरला म्हणजे वाण घेऊन गेले कोण, घरची रुक्मिणी. आता जातात ना ते जानेवारी 14 जानेवारीला, मी म्हणलं घरचा इतर नाही, शेजारी म्हणा काकू मला 2 भाकरी टाकून देतो. मी म्हणलं तुमची रुक्मिणी म्हणजे वाण घेऊन गेली, वाण वारे वार रुक्मिणी इतर. आता घरच्या इतरला नाही ह्याच्या त्याच्या घरी भाकर देते का नाही, सकाळची करून ठेवली ती इतर वाट बघायला. मायबाप ह्या माय मावल्यानं सांगतो पुनश्च एकदा, ह्या लाडक्या बहिणी तर एवढे भांडणे लावले आमच्या तिकडं, पासबुक फाटायची वेळ आली बघा. ते तिकडं वळाले ते तिकडं वळाले. नाही ती म्हणे मी लाडकी बहीण 1500 काय होतं तुम्ही नावल गावताय, मग इकडे तसंच आहे का, मग काय नाही सारखं आहे. मला वाटतं इकडे वेगळं आहे काय. एकंदरीत आपला विषय आहे, या जीवनाला जर धन्यता जर मानून घ्यायची असेल, याचसाठी केला होता आता हा शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटलिया धावा दृष्टीच्या मायबाप. या संसारामध्येच आनंद आहे. मालकाची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा. नणंद 4-2 दिवस दिवाळी आली तर भांडी आपटापटी करू नका. तुमच्या भावाचं लग्न झालं ती बी आपटी, मग तिला सांगता माय आमच्या माय बापाला बरं कर. इकडं पोचे पडले भांड्याला, पोचे आमचे दाजी सांगायला मी प्रेम बला भरतला मी कुंडला भरत सबाई भरला श्रीराम. ऐका नाही बा, जो काही असणारा माझा भगवान परमात्मा भरत श्रीरामे कोंडला झाला जवळपास 2-3 अर्थ आहे. जसं पूर्णाच्या पोळीमध्ये पुरण कोंडू कोंडू भरलं, कोण कोणाला आताच अवघड झालं. आता पोळी येईना, कांदो येईना, काय नाही. आता पहिलं राहील नाही, भेडे नाही, धपाटे नाही, काय नाही. ती उठली की त्या करायच्या पैशाच्या पान आणि चपात्या पातळच्या पातळ याला मोजावं लागाले किती खाल्या म्हणे मालक. आणि तुम्हाला खरंच सांगू का, आई जेवढं प्रेम करते ना तेवढं कोणीच प्रेम करत नाही. साधं उदाहरण सांगतो, चल महाराज तुमच्याकडे बघू नका. एकंदरीत सहज माय मावलीन आपल्या घरच्या माय मावली म्हणा बायकोनं होय वा तुम्हाला किती जेवायचे नाही, मी आज शक्तीला गेलो तिथून जेवण आलो, मला एकच पोळी खायच्या आणि तुम्ही 1.5 खा बरं. ते म्हणते तुम्ही ते एकच म्हणले होते, तुमच्या नावाची एकच धरली तुम्ही 1.5. आणि आपण किती जेव्हा आपली आई म्हणते मग जेवलाच नाही, आणि वाघीन म्हणते पिण्याची एकच धरली होती, आणि म्हणते आमच्या मालकीसाठी काही पण वारे वा तुला मालकीला बी म्हणजे दुजं करू नका, दुजं करू नका. मोड तिनेच सोडून आले इकडे
दोघांनी एकमेकाला साध्या. एकंदरीत सांगणारे माझे मारुत्र आहेत. सांगणारे चरित्र भरतजीचं सांगितलं आणि इकडं माझ्या भगवान परमात्म्यामध्ये भरतजीचं कसं झालं ते ऐका. भरत दे कोणी राघवा मन रोपले भरत भावा भरते गिरी राघवान दे बाबा विसरलो. अहो देवा काय झालं, तिथं गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर जे काही असणारं प्रेम बघितलं. कोणाचं प्रेम बघितलं? भरतीचं देवाबद्दल असणारं प्रेम बघितलं, आस्था बघितली. आणि परमात्म्यामध्ये जर प्रेम नसेल, भाव नसेल तर केंद्रीय महाराज ती भक्ती कशी असते माऊली गोड सांगतात. कनिविन चौपटे कंसे लागली घन दाटे काय कराय गोमटे घोष नगर नातरी सरोवर आटले राणी दुखिया दुखी भेटले का वांद फुली फुलले झाड तैसे तैसे कुळ जाती गौरव आत्वा वैभव शरीराय सावपरी जीवच नाही. त्या न्यायाने त्या पद्धतीनं भरतीचं प्रेम बघितलं आणि मी स्वतःला विसरलो. मारुत्र्या कोणाला सांगाले? भगवंताला सांगू लागले. एकदा व्रत प्रेम गण नेत्राची व्रती झाली शिन देखणे पण व्रत दान माझे नयन व्यापिले. अहो देवा काय झालं, भरतीचं तुमच्यावर असणारं प्रेम बघितलं, आस्था बघितली आणि माझ्या नेत्राची जी काही शक्ती आहे ना ती सीन झाली. मारुत्र्या बोलू ऐका व्रत करता निरूपण सर्व निपुण झाले सर्व नन बधाले शब्दाय मानाना तगन लागले. आणि आता इकडे माझ्या भगवान परमात्म्याची जी काही असणारी अवस्था आहे, भगवान परमात्म्याला मारुत्र्या सांगणारे आणि मारुत्र्या सांगू लागले. भरतीचं जे काही प्रेम आहे ते ऐकलं, माझी कशी कशी अवस्था झाली. व्रत प्रेम गोडी रसना रसाते हो संध्यातीच बदड पुढीच प्रेमावडी भरताची. आणि माझे मारुत्र्या सांगणारे देवा कसं झालं, राम रसाची या चवी आणि रस विस्तृती केली अशी अवस्था बोला. गीता भरत भजन गंध ग्राणी विसरो निगंधा बोध ग्राणी कोंदला प्रेमानंद प्रेम मकरंद भरताचा. अहो देवा, भरतीचं असणारं प्रेम, भरतीचा असणारा तुमच्यावर विश्वास, मायबाप या परमात्म्यामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे ना, परमात्म्यासारखं दुसरं काहीच नाही. संसार हा होणार आहे, संसार तेवढा आटासाने करण्याचा विषय नाही, संसार हा होणारच आहे आणि परमार्थ आटासाने करण्याचा विषय आहे. नसता माणसं सहजच म्हणते देवाच्या मनात असलं तर नेईल पाराकडे, नसता बसल्या जागी डोळा लागत. आता देव घरी येऊन नेईल का माहिती? अवघड. आपण संसारासाठी किती करतो बरं, आणि संसारासाठी किती बी करा, एक ना एक दिवस ज्याच्यासाठी केलं तेच म्हणणार तू आमच्यासाठी काय केलं. हे म्हणते माय काय काय केलं नाही महाराज, काय काय म्हणून सांगू. आणि तुम्ही देवासाठी तर नुसती वाट जरी लावली ना त्याची सुद्धा देव मिळवून. आणि लेकरा बाळासाठी इथून कुठं बंगले बांधा, गाड्या घ्या, एक ना एक दिवस म्हणजे काय केलं. ऐका काय काय होते ते. अवतत व्रत संगीला वायुला गता त्यांगी अंगत विद्रोणी जांगी ब्रजतांगी प्रेम वायू. माझे मारुत्र्या भगवान परमात्म्याला जे काही असणारे नंदीग्रामाच्या ठिकाणी संतांची महती सांगू लागले. भरतीच्या सहवासामध्ये आलेला वायू सुद्धा कसा झाला ते ऐका. प्रेम मनी बरले गंगनबाई गंगा मुखले जलत वाहन पदे निश्चळ झाले प्रेम भावे. अहो देवा काय झालं, त्यावेळेस मारुत्र्या सांगू लागले भरतीचा असणारं प्रेम, भरतीचा तुमच्यावर असणारा विश्वास, श्रद्धा, त्याच्यामुळे मी माझं सर्वस्व विसरलो बोला. नाटवे देगवान नाटवे गाल्याचे आठवण नाटवे व्रता व्रतपण मज कपीची कपी पण नाटवे. आठवण नाठव गेला भावा भाव स्वयमेव झाला स्वयमेव पांडुरंग. म्हणजे तुमचं सगळ्याचं लक्ष आहे. कसं असं लक्ष असावं, उलट सुलट झालं तरी लक्ष असावं. नसतं मी इकडंच आणि तुम्ही तिकडं. ते मगवाज गणू महाराज म्हणले मग काय आंधळ दळीतय, म्हणजे तुमचं नामचं सगळ्याचं लक्ष आहे. एकंदरीत मी काय सांगालो, परमार्थामध्ये केंद्र महाराज सर्वात पहिली अवस्था देहाचं तादात्म्य संपलं पाहिजे. मी माझी आईची आठवण विसरले जयाचे अंतःकरण पारता तो संन्यासीचा निरंतर. कधीपर्यंत? अहो येताना आपण काही संघ आणले का? मुक्त होता परी सोय झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. किती अवघड आहे. लाईट सुद्धा गेली, आधीच मी उजेडात दिसतो ना, त्याच्यात गेली लाईट. माणसं पयाने असं देतो. आता मी हात आहे का नाही कलरचं
पण माणूस कलरला जोरात असाव का गुन्ह्याला जोरात असाव? अरे कलर मला सोयरी की बोलले सतत जाऊ द्या, आपला विषय इकडे अवघड झाले दाजी. बघा असं होतं, हसलं की चटत जात नाही. एकंदरीत मारुत्रे सांगू लागले माझ्या भगवान परमात्म्याला, नावलगावकर कुठेही जाईन पण ओळीवर येईल. हाय उलीवली देवाचं लक्ष आहे माझ्याकडे, आणि दाजी चांगला कलर करा बरं आपला. एकंदरीत माझे मारुत्रे सांगणारे देवा तिथं असणारं प्रेम, त्या प्रेमामुळे भरतही स्वतःला विसरले, मी सुद्धा विसरलो. बोला बरं त्या कृष्णाची व्रती मावळली उभय स्मृती कैसा राम कैसा मारुतीवर नीलापती सुमरे कोण. अहो कधीपर्यंत याचे काही नातं आहे गोत आहे कधीपर्यंत आहे? जोपर्यंत आपल्या स्वतःचं देहाचं तादात्म्य तोपर्यंत नातं गोत आहे. सहज एखादं म्हातार माणूस काय म्हणतंय, मयत जीवाला नसते, हेच काय करायचे? म्हणजे सगळ्यात जास्त जे काय प्रेम आहे ना अगोदर स्वतः आहे. आणि जो माणसं स्वतःच्या देहाचं तादात्म्य, कधी कधी माय मावल्या काय म्हणतात, अहो लय आमचं दरिद्र आहे, स्वतःच्या जीवाला बघत नाही, मयाकडे कवारीकडे. म्हणजे स्वतःचं तादात्म्य संपलं की बाकीचे संपले. मारुत्र्या मुलाने देवा अहो मला मीच कोण आहे आठवणा गेलो, माझी या देहाची मद नाही चाड, कोटे करू कोड आणि काचे, मग कसा मारुती कोणला मी सगळं विसरलो. मारुत्र्या बोलू लागले अहो देवा मला उशीर झाला म्हणून तरी लोटांगण सुद्धा माता तरी चरण मद क्षमा करो गुणंद नाविली की मरकट. देवा मला उशीर झाला, मला क्षमा करा. रागकीच्या वचन सतत झाला रघुनंदन रामी नाटवे रामा पंध भरत संपूर्ण कोंदला. ऐका माय बाप, आतापर्यंत जी काही अवस्था होती ना मारुत्र्याने स्वतःची अवस्था सांगितली भरतीला बघून, आणि आतापर्यंत जे काही असणारं भरतीचं वर्णन आहे. आणि मगवानीत कोणीतरी महाराजांना ओळी दिली, देवाला कोण आवडते? भक्त तर आवडते, पण त्या भक्ताचं वर्णन करणारे सुद्धा आवडते. तेही प्राणाप्रते मज आवडते निरुते, जे भक्त चरित्राचे परिशिष्य त्याने आहे ना नुसतं नवल आहे. माझ्या भगवंतानं भरतीचं चरित्र ऐकलं आणि आता स्वतः भगवंताला मी कोण आहे त्याचा विसर पडला. बोलला रघुनाथ पुढे देखत भरत उठून आलमुदावत प्रेमात होत भरतात. ऐका आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी केंद्र महाराज ऐकला असेल, एखाद्या भक्ताच्या अंगामध्ये देव ऐकला आलेला ऐकला असेल, नाही कोणाच्या अंगात देवी आली असेल, पण इथं नवलाव आहे. इथं काय नवलाव आहे? देवाच्या अंगात भक्त आलाय. आणि त्याच्यामुळं माझे भगवान परमात्मा स्वतःला विसरले. समोर असणारे मारुत्र्य आहेत ना, त्या मारुत्र्यामध्ये माझ्या भगवंताला भरत दिसू लागले. बोला माझ्या लागी गजला तीव्रतेचा पेसाया अशी उर करणे आचरला अशी उपवासी मजला. ऐका माझे भगवान परमात्मा म्हणू लागले, आणि आपण एखाद्याची आठवण करावं ह्याच्यात नवल नाही हो. भक्ताने देवाची आठवण करावं ह्याच्यात नवल नाही, देवानं भक्ताची आठवण करावं. आणि काय म्हणाले माझे भगवान परमात्मा, हे भरता मारुत्र्याला भरत समजून बोलू लागले, अरे तू माझ्यासाठी काय काय केलास? देवचट लक्ष तुझं बरं दाजी, एकादश धरलास का रात्री 12 वाजताच मुरमुरे खालास, लंगडी एकादश केलास. काय म्हणते महाराज 12 वाजता जमून का मुरमुरे? आता उजळणार नाही का? काय तर म्हणले नाही ना, मला एखादं धरले ना उचलून फेकीत या. आता उचलून फेकायचे राहिले नाही, बंग खाला झाले. आता काय काय खाला उलट मी म्हणतो, दररोजच्या पेक्षा एकादशीच्या दिवशीच उपास आहे म्हणून उपम चिप्स आले, लायलन वायला घुसळ वाईल. पहिलं भेटत नव्हतं. पहिलं मग आमच्या आईने हातावर जरी दिले ते शाप गोड लागत होता. आता भगवून बर करायचं, भगवून मोठं. आता ते गोड बी लागणार, मग माणसं कसं किम झालं, चार पापड्यात काढू काय. आता उन्हाळा सुरू झाला, बेजार होते त्याच्यात माय मावल्या. त्या दिवशी मला तर कर्म काही काही खायला भेटत आहे. त्याच्यामुळे एखादं धरा, कळमुळं धरा, देव लक्ष ठेवते. बरं माझ्यासाठी रात्रभर शक्ती ऐकली का, एखादं धरली का, काय काय केलं देवाच्या डायरीत तर हिशोब असते. बोला माझा भगवान परमात्मा म्हणू लागले, हे भरता ऐका, समोर असणाऱ्या भरतजी नाहीत बरं, मारुत्र्याला समजून बोलले. आता समजून बोलणं कसं, साक्षामध्ये समोर नाही. कधी कधी आपल्या मालकाला काय म्हणायचं असते, लेकराव घालून कसं म्हणते, कार्यक्रम नसले का आमच्या घरी म्हणते, आज नाही काय की बायाच्या बाबाला कुठे ठेपा इथंच हिंडालोय. दादी तुम्हाला कसं कधी माहिती असते, तुमच्या तिकडचं सांगतो, माझ्या इकडचं नाही.
एकंदरीत जो काही असणारा विषय आहे ना, माझा भगवान परमात्मा मारुत्र्याला बरंच समजून बोलू लागले. ऐका. करी अभ्यंग म्हणजे नसवडीचं ताचे बंधन रत्न गजित मुकुट भरण सुंदर भूषण अंगीकारी. काय करा म्हणाले? अगोदर म्हणजे जेवण करू. किती प्रेमामध्ये माणूस काय बोलून काय भरोसा नाही. आय डोंट नो, सांगता येत नाही मला, तेवढं कळत नाही. पण प्रेमामध्ये काय बोलून सांगायचं नाही. प्रेमामध्ये कधी पिल्लू म्हणेन, वाघा म्हणेन, काय भरोसा नाही. हे प्रेम लवकर कळते, पण देवाचं प्रेम कळत नाही. इथं देवाचं भक्तावर असणारं प्रेम आहे. देव अगोदर काय करूत म्हणजे जेवण करूत म्हणजे, आणि आता म्हणायचं आंघोळ करू. उलट आहे का नाही? पण प्रेम आहे. त्या प्रेमामध्ये माझ्या भगवान परमात्मा भरतीला म्हणाले, हे जे काही जट्टा जुट्टा सोडून दे, मस्त आपण राग राहील, चांगले कपडे घालू, काय दागदागिने घालू, काय काय म्हणतात ऐका. भरत बाबे कपिजी रामालंगी हृदयेसी दे कदांगद सूर्यवासी प्रेम उत्कंठी न सनुदे. अहो त्यावेळेस माझे असणारे भगवान परमात्मा मारुत्र्याला आलिंगन देऊ लागले. काय समजून? भरत समजून. आणि जे काय आलिंगन गडे मोक्ष साधूच्या जोरे बोला. दुपाती जगळ वानर गण अवघे झाले मुर्जा पण प्रथमे माती कर गुणंदन भुलविले. भुलविले कशाने भुलविला? माझा भगवान परमात्मा असणाऱ्या प्रेमामुळे भुलला गेला. मारुत्र्यालाच बरंच म्हणू लागले. समाधी लागली सर्वासी. समाधी लागली सर्वासी. काय प्रेम असलो, आणि त्यालाच प्रेम म्हणावं. त्या प्रेमामध्ये कशाही प्रकारचं भांडण नाही. एकंदरीत माझ्या भगवान परमात्मा प्रेमानं बोलले. काय नवल आहे? सगळे घरी बोलले तर बिभीषण सत्व अवस्था घेऊन सावधान आहे. कशासाठी? राजा होता ना तिकडे, राजा सगळ्यांना चट्ट विसरू द्या. इनबाईचं बरोबर लक्ष असतंय अंगठी मिंगठी घालायचं असल्यावर. मग तेव्हा ती म्हणली होती व आधी. आणि खरं सांगू का, इनीचा आधी किती प्रेम असतंय. सोयरीक जमल्या जमल्या इन इकडून ठापण तिकडून ठापण. ही इनीच्या ते किती नाच्या त्या दमा 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 विचार करून सांगितले. मग म्हणते 36. मग लग्न झाले होते महाराज, उसाल्या लावायच्या साड्याच घेतल्या. म्हणलं किती होत्या नाच्या? म्हणजे 36. 36 नाच्या असतात. जरा काहीतरी हिशेब असावं. आणि ते प्रेम शेवटपर्यंत राहते का? मग नाही काही साडी मिडी बरोबर घेतली म्हणजे आमच्या इनीने पोट झाकलं का माश्या धरायचंच घेतलं. करणी धरणीव काय नसेल दाजी, आता करणी धरणीवर झाले हो. आपला विषय इकडं आहे. एकंदरीत कोण सावधान आहे? बिभीषण. इकडं सावधान आहे इन, आणि इकडे आहे बिभीषण. बोला. रामाबाई साबधान विसरो रामायण लिंगीला कपिनंदन गारी आठवण तुझं नाही. त्यावेळेस माझ्या भगवान परमात्म्याला बिभीषणजी म्हणू लागले, अहो देवा सावध व्हा, आणि तुम्हाला कार्याची आठवण फटफट उजळून गेले. बोला. प्रेमी बोललाचे भरत म्हणून कपिशी लिंगोनी राहिला निज कार्याची विसरोनी. अहो देवा, जे काही कार्य आहे ना, नेमकं आता देवासमोर महत्वाचं कार्य कोणतं आहे? लक्ष्मणजीला उठवणं, आणि ते विसरून काय करायला? ऐका. विभीषणाचे निवचन ऐकून हनुमान जान सोय झाला सावधान रघुनंदना विनवितो. ऐका. काय नवला वयो आवाज दिला देवाला, सावध झाले मारुत्र्या. बिभीषणजीच्या शब्दामुळं माझा भगवान परमात्मा का सावध झाला नाही? जिथं आशा आहे ना, आशा भक्ताची काय अपेक्षा, तिथं देव सावध होत नाही. मारुत्र्य सावध झाले. काय म्हणतात ऐका. मी ऐका रघुनंदना परत नोय हनुमान जानो पर्वत घेऊन औषधी गणजेते आसती. त्यावेळेस मारुत्र्य बोलाले, देवा देवा, अहो मी भरत नाहीये, मी हनुमान आहे, पर्वत घेऊन आलो. मारुत्र्य बोलू लागले, जाती प्रेमाची वेळ नेणे कार्याची गोष्टी सांगितली व्रताची देणे श्रीरामाची बोलला. मारुत्र्य म्हणू लागले, काय मी येडायो? अहो दररोजची पोटी येईन सुनबाई काही काही सांगायचं तर मी लांबली. तर आता तुम्ही रात्रपासून बसला सहजच असं कोणी काय म्हणणार, पण मनात हे मनात म्हणत नाही. वाहनाला बी नव्हतं, गुणाला बी नव्हतं. मित्रांना पडला शरीर याची करावे सावधान रावण कंदन करावया. देवा अहो काय करा, लक्ष्मणजीला सावध करा. कशासाठी रावणाचं कंदन करायचं? अहो देवा मला माफ करा, मला उशीर झाला. बोला. आई से बोला
आणि हनुमंत चरणा लागला तो विठ्ठल सावत गौरी रघुनाथ काय बोलत कपिशी. चला माझा भगवान परमात्मा सावध झाले आणि काय बोलावे. ऐकता पर्यंत कोटी प्रेम उतळले कोटी काही न देख वेदरती तुझची मिठी घातली. माझा भगवान परमात्मा म्हणाले मारुत्या अरे मला कळालं नाही रे मी भरत समजून तुला भरत प्रेमे बोलला मी म्हणे भरत आला म्हणून कपी आले नीला भला चववीला हनुमंदे. माझे भगवंत म्हणू लागले मारुत्या अरे तू भरताच जे काय असणाऱ्या गोष्टी सांगितलं मला वाटलं भरतच आला आणि बरं झालं तू मला चेवविलास. गर्भवती आयचे गर्भेची तुझ्यासाठी मारुती निमेष गतीन लागता. अरे मारुत्या तू काय केलंस रे जे काही असणारे कार्य ब्रह्मदेवाला शक्य नाही ते तू केलास. बोला तुझी आ उपकारातच होता मिळून झालो कपिनाथा वाच्या कुंडली सर्वदा काही तत्वताना बोलवे. मारुत्या अरे तू जे काही माझ्या उपकार केलास ना त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी मी काय देऊ तुला. बोला कर्माची करता काय सांगू हम म्हणता सीता सुटीच्या कथा ऐकता देता तळ काप. मारुत्या तू आतापर्यंत जे काही असणारे विशेष कार्य केलं सीता सगळ्या सुधी ते कर्म. बोला इंद्रजित वदा लागी सांग तू आवडविले सर्व अंग ते गोष्टी ऐकता सर्वे भोवती उदे गतीतासी. अरे मारुत्या तू माझ्यावर जे काही असणारे दोन मोठे उपकार केलास. एक तर सीताई साहेबाच्या सुटीसाठी सहकार्य केलास आणि इंद्रजित काही सर्वसामान्याला मारणे शक्य होतं का. एका दिशेला घोड्याचा आवाज याचा दुसरीकडून बाण्याचा असा इंद्रजित मारण्यासाठी सुद्धा सहकार्य. बोला एका उपकारा उत्तीर्ण जीवन वै जे कपिनंदन झाले देशी आपण संपूर्ण मी तुझा. मारुत्या अरे तू जे काही उपकार केलास ना तुझ्या एका उपकारातून मिळवणी होणं शक्य नाही. बोलावे सर्वदा म्हणून जरी ठेविला माता येरे वारोने तत्वता चरण रघुनाथा ते वंदिले. काय न बोलाय माझा भगवान परमात्मा काय द्यावे अशी हवे उत्तर आहे. जीवित हा पायी जीव थोडा किंवा तुका म्हणे माझी दुसरे काहीतरी प्रमाण पण आता आठवण काय काय लक्षात ठेव. आता गेले की कापूस शेताचा वटी बांध लय तांदाजी माग त्याच्यावर एक प्रमाण गेलं जाऊ द्या. पण तुम्हाला विशेष सांगालो अगोदर माझा भगवान परमात्मा मारुत्र्याच्या पाया पडू लागले. मारुत्र्याच्या पाया पडू दिलं का नाही. आता मला सांगा किती जरी लेख मोठा झाला MBBS नाही किती जरी मोठा झाला ऐका कोणाच्या पाया पडाव. बापानं लेकानं बापाच्या आणि शिष्यानं गुरुच्या सुननं सासूच्या नवऱ्यानं बापा सगळं अंधारा येतो साहित्याला घ्या महाराज. राम मारुती झाला विस्मित सुचेन वैद्य राजा त्याची बोलत सुग्रीव. असं म्हणून आहे किंवा आता इथं तरी कुठली आले तसे लक्ष राहू द्या की आता यदो कोणी सांगितले तुम्ही मी तसं तुम्हाला अवघड आहे की नाही. पण असं होते कधी कधी तेव्हा तुझ्या पाया पडतोय बोलू नको. अंगाची आगच आहे तेवढं महाराज पेटलं महाराज लावा दार लावा. एकंदरीत तो काय असणार सावध झाले ऐका. बोला राम मारुती वृत्तांत देखत झाला विस्मित सुचेन वैद्य राजा त्याशी बोलत सुग्रीव. ऐका माय बाप कुठं जोडी चांगली असली ना एवढा गुणी वाचक आहे. मी इकडे तिकडे जरी गेलो मला जरी वही लक्षात नसली बिचारे डबल घेते. आणि कसं संसारामध्ये जोड चांगला असला तर बरं आहे नसता संसारात असून काही फायदा नाही. हे ना आणून द्यायचं तिनं पारच करायचं ते महाराज आणून कटाळून गेलो. आता एकंदरीत जो काय असणारा वर्तांत आहे ना त्या वर्तातून सावध झाले. आणि कोण बोलालंय जे काही असणारा राजा सुग्रीव आपला जो काय असणारे वैद्यराज सुशेंजीला बोलू लागले ऐका. हे दोघे प्रेमे बोलले निज कार्यात विसरले आपण जागोनी वैद्य औषधी भार शोधावे. त्यावेळेस सुशेन राजाला युवराज जे काय असणारे सुग्रीवजी बोलू लागले हे दोघे विसरले. प्रेमामध्ये यायला कशाही प्रकारचं भांडण तुम्ही जा औषधीची शोध करा. विषय वय लक्ष्मणाचे कार्य झाली सुसेना म्हणून लागला चरणा कार्य साधना साधावया. त्यावेळेस जे काही असणारे सुग्रीवजी सुशेन राजाच्या पाया पडला ते सासरी बुवा आहेत बरोबर आहे का नाही. तेव्हापासून सासऱ्याच्या पाया पडायची परत आली. आणि पहिलं बरं होतं आता वरचीवर बदललं. पहिलं सासूच्या सासऱ्याच्या नवीन गेलो पाया पडलं ना सासर 5-50 रुपये घालत होते. आता पाया पडले भोवतालच बघायला
आणि हे म्हणे नाही नाही, मी गेलो की मामाच्या आणि मामीच्या पायाच पडतो. मी तर त्याच्या लय पाया पडतो, त्याने उपाय केला ना, त्याची पोरगी मला दिली. आणि खरंच आता मग लग्न होत नव्हतं. अहो आता नाही लग्नाला बेजार आहे, तुझी इकडे आहेत का नाही माहित नाही. आमचं पारंपरिक पद्धतीवर जायला लागले. एकंदरीत तो काय असणारा विषय आहे, बोला. ऐकून तुम्ही बघू तर सुशेन निघाला सत्वर सकळ वानराचा भार पर्वती कर वळंगले सगळे वानराचा भार राजा सत्वर वळंगले पर्वती कर औषधी भार शोधावया. चला सुशेनजी सर्व वानर सैनिक जे काही असणारे औषधी शोधण्यासाठी निघाले, बोला. अतिदीर्घ पर्वती करे रमणीमय गिरी कंदरे दळे संपूर्ण मनवारे सोबती आग्रांची झाले बौद्ध चंद्र मंगल भगत पण नागे जाते परिजात पर्वती बौद्ध पूर्व जाती सर बरी करणी करे शेविती निरंतर चकोरे पक्षी पुढे विचित्रे सब फेरे कलकल आती रम्य पर्वत वानर सैलावी दत्त सुजन वैद्य राजा ते दावशेनी स्वजित आती वेगे. ऐका, त्यावेळेस जे काही असणारे सुशेनजी असणाऱ्या औषधीची शोधाशोध करू लागले. त्या पर्वतावर पशु आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, शोधाशोध सुरू झाली, बोला. समोरून यार गुणगण पर्वत पाता सावधान झाले औषधीचे दर्शन वैद्य सुजन हरी गला राम नामे सत्वर औषधी संभार गरे नामाचा गजर वानर भार चालीला. ऐका, त्यावेळेस सुशेनजीनं जे काही असणार भगवंताच्या नामाचं जे काही असणार स्मरण केलं आणि स्मरण केल्याबरोबर औषधीचं दर्शन झालं. तुम्ही आम्ही सुद्धा एकदा भगवंताच्या नामाचा जय जयकार करू. हो बोला. उतरून या व्रतरी तरी औषधी धुन केला शिडी रस घेऊन जात काळी शक्ती मिळी ओतला. ऐका, भगवंताच्या नामाचं जे काही असणार स्मरण केलं आणि भगवंताच्या नामामध्ये खूप सामर्थ्य आहे. औषधी घेतल्या, वाटल्या, कुटल्या आणि केल्याबरोबर त्या शक्तीबीळाच्या ठिकाणी ओतल्या. कसं झालं ऐका. रस घाली ताकदवर सावध नोहेची सोमित्रा सुशेन झाला चिंता काही विचार सुरेना. ऐका, जे काही असणारी औषध आहे ना, उगा आता 5 मिनिटं बोलू नका. आधीच मग 4 दिवस संपलं, आवाज ह्याच्यात कसं वडलं व्हायला, मला आवाजच मोठा निघालाय. काय झालं, जे काही असणारं औषधीचं दर्शन झालं, मवळाच्या मधात असलं, डॉक्टर साहेब कशी गोळी देतात, काही उपाशी पोटी, काही जेवण करून 2 टाइम चट केलं, ते त्याच्यात टाकला. पण आता लक्ष्मीबंदी सावध होईना. आता सुशील राजाला पडली चिंता, बोला. धर्मादि कानून अंगे पूर्ण एवढा प्रयत्न केला दारुण शक्य सावध लक्ष्मण आद्या पिधान होईना. सुशीलजी म्हणू लागले, आता काय करावं. अहो, एखादी जर गोष्ट जमत नसलं तर कोणाला तरी म्हणायचं फलाण्यामुळे झाला उशीर. आता नेमकं सगळं मेडिकलच आणलंय, काय करावं असा विचार, बोला. सुग्रीवाचे कदा समीर मुना काय कदा निवडलो इथं दादू मित्राचे गुंडवीन. त्यावेळेस सुशीलजी म्हणू लागले, मी एकट्याने म्हणलं असल्यावर बरं होतं. मी 4 माणसात म्हणलं होतं काय करीन, मी उठवीन. आता काय करू, बोला. बोलून बातरीला वायुनंदन महाविघ्ने जिनून पर्वताची दानानीला. मी म्हणलो आणि मारुत्रानं पर्वत आणला आणि 1 नाही 2 नाही 6 विघ्न आलते. ते 6 विघ्न विजय मिळून पर्वत आणला, बोला. औषधी संभार सगळा अंगे पिळून निवईला घाई रस होतीला तो व्रता झाला प्रयत्न. मी सर्व केलं पण लक्ष्मी म्हणजे उठत नाहीत माझा पुत्र. हरी वैद्य गेल्या टिके झाले जाता दिले शिटाच्या राजूषण आले गाई झाले मदन कळे. सुशेनराज म्हणू लागले, कदाचित मी ज्या शास्त्राचा अभ्यास केला ते खोटं झालं. चुकले तुझ्या अंतर नाही पडिले नाही अनुबान चुकले नाही सांडिले क्रियेची काय झाले तत्वता मदन कळे सर्वता धाव भावगार पुन्हा शास्त्र समजता संरक्षी. त्यावेळेस सुशेनजी बोलू लागले, देवा अरे काय झालं देवा, काय शास्त्र चुकलं का? मी ज्या पुस्तकात वाचलं त्याच्यातलं आलं नाही. म्हणलं देवा कुठलं आलं की? जसं एखाद्याला अभ्यास करावं आणि MPSCची प्री द्यावं, मेन द्यावं, ते म्हणतोय बायला तात्याचा ठोकळा वाचला त्याच्यातलं बी काही आलं नाही, कुठलं आलं की म्हणतोय. तसं झालं म्हणला आणि मला देवा धाव.
मला राग म्हणला नाही, हे तुझं शास्त्र सांभाळ म्हणलाय, म्हणून एवढ्या वेळा लांबले आहे का? विश्ववायू नंदनी जगत माझी तुला मनी बोलत झाला हातून सुसेना लक्षोनी अनुवाद. त्यावेळेस मारुत्र्या सुशेंजीकडे बघितले, हसले, काय म्हणले बोला? ना तुकाला श्रीमंत ज्याचे शास्त्राची शास्त्रार्थ जो वेदी वेदार्थ सिद्ध सनात ज्याचे. त्यावेळेस मारुत्र्या म्हणले, सुसेना अरे ज्याच्यामुळे शास्त्राला शास्त्र पण आहे त्या बोला. जेने चिकित्सा पाडी गेली जेने जात्रे फुलावी पुराणेवर तुला घरी जाती झाली जाणून त्या विसरून गुणाचा तो बुद्धी वैद्यक करिता तिन बाबला शिवता तो कार्य नसा देती. कशामुळे झालं केंद्र महाराज? नेमकं झालं कशामुळे? मारुत्र्या म्हणले त्या विसरून देवाला विसरला म्हणून मार्गे गेला तो तेथीची. त्या पद्धतीने झालं. मारुत्र्या सांगू लागले, भगवताची आधी न म्हणी हर पेदास रजनी नक्षत्र चंद्र गगनी जागती वनी गतोत. कसं आहे अहो, या बल्बाला लाईटला कधीपर्यंत किंमत आहे? जोपर्यंत सूर्याचा उदय होत नाही तोपर्यंत. त्या औषधीला कधीपर्यंत किंमत होती? जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. एकदा इथं आल्या त्या पद्धतीनं त्या देवाला विसरला बोला. अरे सुसेना, आज ज्या असणाऱ्या पर्वतावर औषधी होत्या त्या आता आमच्या ताईने सांगितल्या. कशा चमकू लागल्या ताई? दागिन्यातल्या मनासारख्या चम चम चम. इकडे दुसरीकडे येत नाही, दागिन्याकडे. जाऊ द्या, आपल्याला ते विषय नाही. त्या शक्तीची शक्ती सुद्धा सिंधारी तू काय चलन बोला. असे न करावे आपण प्रार्थोनिया रघुनंदन घ्यावे जन मागून वाच्य लक्ष्मण ते करी. माझे मारुत्र्या सांगारे काहीच करू नका, जा आणि माझ्या भगवंताच्या पायाचे तीर्थ घ्या लगेच. समाधी देख वेगी गाडीचा चरण उद्या घरच देता एका एक कोणाची नकडे जनिनामामृत संजीवनी जो प्रत्यक्षानुदिनी निजाभिमानी करते आम्ही वैद्यकीय चिकित्सा कशान मात्र परिस्थिती देखत लागत आणि मी कधीची देखणारी शिधाची सिद्ध लाभवता अभिमान उठला वचिता तरी अवघेची गेले तत्वता कर्तव्रताची सोचिले सर्व दुःखाच्या आपदा प्राप्त झाल्या प्रदाता नाम सुरता सर्वदा ऐका, आतापर्यंत जेवढे वया वाचले त्याच्यामधून मारुत्र्याला एकच सांगायचे, देवा कोणाला बोलाले? देवाच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. किंवा कीर्तनाची नटनाचे नाचीने व्यवसाय प्रायचिताचे. असे ते म्हणजे पापाचं नावच राहत नाही. आणि असा असणारा स्वतः देव जवळ आहे त्याला तू विसरलास बोला. तो श्रीराम प्रत्यक्ष असता तुझा अभिमान झाला वरता चरणी ठेवून या माता चरण तीर्थ मागावे. मारुत्र्या सांगू लागले, हे सुसेना काही नाही, तू थोडं चुकलं. तुझ्याकडे मी पण आला त्याच्यामुळे असा असणारा भगवंत जवळ असून त्याच्यामुळे लांब गेला आहे. तीर्थासमवेता औषधी गाई घाली त्रिशुधी सुमित्र उठेल सत्वबुद्धी युक्ती साथी हे माझी. आणि काय कर, काहीच कर नको. भगवंताच्या पायाचे तीर्थ घे आणि तीर्थासोबत जर औषधी जर तू होतलास ना नक्कीच लक्ष्मी म्हणजे होतील. ऐकून या कपीचे वचन संतोष सुषण म्या केला जो अभिमान तिरगुण क्षमा की जय. ऐका, जीवन जगत असताना कोणाचं तरी ऐकावं लागतंय. कोणत्याही माणसाला सगळं कळत नाही. माझ्या मारुत्र्याचं सुशेनजीने ऐकलं आणि ऐकल्याबरोबर जे काही असणारे भगवंताच्या पायाचं तीर्थ घेतलं. काय केलं ऐका? औषधी तीर्थ मरकटने मी सर्वता क्षमा करणे रघुनाथा जनी ठेवून या माता जन्म तीर्थ घेतले. काय केलं? त्यावेळेस सुशेनजी म्हणू लागले, देवा अहो मी मरकट आहे, मला कळलं नाही आणि मला माफ करा. आणि भगवंताच्या पायाचं तीर्थ घेतलं. मायबाप इथे येणारा जो काही प्रसाद आहे, अगोदर घरी असली साखर, पण इथं आलं की साखर घ्या म्हणते का प्रसाद. गंगेचं कुठले जे काही पाणी एकदा मंदिरात आलं देवाचं टाकलं पाय घेतलं ते तीर्थ. असं असणार तीर्थ घेतलं. औषधी तीर्था समवेत गाई पिता समर्थ सुमित्र झाला गावती निर्गुणात प्रसादे. ऐका, आणखी पुढची एक ओळी आहे. ऐकलं, ऐकल्याबरोबर सुशेनजीने जे काही असणार भगवंताच्या पायाचं तीर्थ घेतलं आणि तीर्थ घेतल्याच्या नंतर ब्रह्मरस घेई काढा.
पत्ते नाम विठोबाचे अनेक वाचे नसेल वैद्य तो एक पंढरीराव. कोण आहे भगवान परमात्मा सारखा दुसरा वैद्य नाही असा असणारा तीर्थ आणि त्या औषधी निमताला त्याच्यात टाकल्याबरोबर लक्ष्मणजी सावध झाले. बोला रे ते प्रोक्षिता शरीर उठिला जो मित्र बाप कर पाडू रघुवीर वानर भार हरे कला. ऐका भगवंताच्या पायाच्या कीर्तनानं अगोदरच्या ओळीमध्ये लक्ष्मणजी सावध झाले आणि ह्या ओळीच्या माध्यमातून लक्ष्मणजी जसं एखादं झोपीतलं माणूस उठाव तसे उठले आणि उठल्याबरोबर कोणाकोणाला आनंद झाला. अंत्येश्वरी नगरीमध्ये जमलेले वाचक सूचक श्रोते प्रवचनकार आयोजक नियोजक संयोजक युट्यूब वाले दाजी लाडक्या बहिणी स्वयंपाक करणारे बहिणी लक्ष आहे हो मोठ्याचे लक्ष मला द्यावं लागते. स्वयंपाक करणारे सगळ्याला आनंद झाला आणि वानर सैन्याला सुद्धा आनंद झाला आणि एकदाच भगवंताच्या नामाचा जय जयकार केला. हा राजा भगवान की जय.